हाय बहिणींनो भावांनो, काय चाललंय सगळ्यांचं? बरेच का सगळे? तर आता सक्रात जवळच आली. सक्रातीच्या निमित्ताने काय चाललंय सगळ्यांचं? इथं स्वामीचे पप्पा झोपलेत. म्हणजे कसं असतं, कोणाची सक्रात बी चांगली असती, कोणाची कशी असती. आमचं जरा हाय बरे, पण त्यातल्या त्या स्वामीच्या पप्पाला सकाळ सकाळ वाटेवरनं पडलेत, तर त्यांच्या पायाला लागले. तर त्यांनी गोळ्या खाऊन झोपलेत. आता दवाखान्यात घेऊन गेले ते, आणि दवाखान्यात आणल्यानंतर मग त्यांना आराम करायला लावला आहे. 2 इंजेक्शन दिलेत, एक सोडून. लोकांना तरी 1 इंजेक्शन असतं, त्यांना 2 इंजेक्शन दिलेत. आणि पाय लय सुजलेला. आता सूज कमी झाली, पण सकाळी एवढा पाय सुजलेला. आमचा वट्टा असं किती उंच आहे आपला वट्टा? बराच उंच आहे वट्टा आमचा. त्याच्यावरनं खाली पडले तर ते, आणि पडले तर पाय असा पूर्ण असं नाही का उलटा झाल्यावर झालं त्यांचा. आणि मग त्यांना उठायला पण येत नव्हतं. सकाळी मग हाक पण मारण्यात मला. सौम्य होते मागं, मग सौम्य आले मला बोलाय, मम्मी पप्पा पडल्यात अगं. मला वाटलं असंच म्हणतात. मी म्हणलं कुठनं पडल्यात? तर म्हणले अगं मम्मी बघ ना, वट्यावरनं पडलं पप्पा. बाहेर गेले तर खरंच पडलेले होते. ह्यांना उठायला पण येईना, बसायला पण येईना. मग ह्यांच्या आईला बोलून आणलं मी, आणि आत्याने मी दोघींनी धरून उचललं त्यांना आणि घरात आणून ठेवलं. आणि दवाखान्यात न्यायला पण जायला येईना, गाडी चालवा येईना. मग दुसऱ्याला घेऊन गेलो दवाखान्यात. का आता गाडी चालवा येईना, लय पाय सुजला त्यांचा. तुम्हाला मी पाय दाखवते त्यांचा पाय लय सुजलाय. इथं लय सूज आली, हे सगळं सुजले. हे शिरतं बघितलं ना, किती हिरवी झाली. लय बेकार पाय सुजलेला. आता सूज कमी झाली का आता इंजेक्शन घेतलेत 2, आणि 2 इंजेक्शन घेऊन गोळ्या औषधे दिलेत. तरी घरी आल्यावर 10-15 मिनिटांनी पाय ह्यांचा दुखायचं राहिलं. आणि त्यामुळे आता सूज कमी झाली. तर मलम सगळा लावायला दिलता. मलम लावून चोळू नका म्हणले, फक्त मलम लावा आणि त्याच्यावर हात फिरवत राहा म्हणले, जवळ ते जिरत नाही मलम तवर. तर बघितलं ना पाय किती सुजलेला होता स्वामीच्या पप्पांचा. तर आज दिवस उठल्या दिवस खराब गेलाय त्यांचा. एक तर श्राव्या 2-3 दिवस आजारी होती. ती श्राव्या नीट झाली, तर तिच्यामुळं मला पण दुखणं आल्यानं झालं, मला पण कणकणी आल्यानं झाली. आणि आता सक्रात जवळ आली तर वर हे पडले वाट्यावरनं पडले तर पडले. बरं पायानेच तेवढंच झालं म्हणून बरं आहे. जास्त काय झालं असतं तर किती पंचायत झाली असते. पायानं म्हणजे त्यांना हालाय बी आहे ना, तर एवढा पाय सुजला ह्यांचा प्रमाणाच्या बाहेरच. त्यांना उठाय बी येत नाही, बसाय पण येत नाही, काहीच नाही. आणि श्रावला एवढी मय आहे ना. श्राव इकडे ना बा. श्रावला एवढी मय. आम्ही दवाखान्यात आलो, आल्या त्यांना बसवलं दिवाणवर धरून, आणि पाय असे खाली सोडलेले होते. श्रावणे लगेच पाय दाबायला चालू केलं. म्हणलं बा पाय दाबत नसतात ग, पाय दाबल्याला जास्त सुचतात. तर तिला इतकी मय आहे, तोंडाने हात फिरवते तिच्या पप्पाच्या. पप्पा राहायला का उपाय हाय का ना ग श्राव? सौम्य तर तिच्या पप्पा शेजारी बसली. तुम्हाला आम्ही दाखवते, हे बघा इथं. का ग सौम्य इथं बसली? इतक्या म्हणजे नाही का, या 2 पोरी एवढ्या जीव लावतात त्यांच्या पप्पाला, प्रमाणाच्या बाहेरच जीव लावतात. आणि खरंच म्हणतात ना माणसं पोरींला माया असते, खरंच माया असते. आणि श्राव इतकी माया लावते. श्राव लय छोटी आहे, स्वाम्याला कळते. आता स्वाम्या जरा मोठी आहे, स्वाम्याला कळते की माया लावायची, पप्पाला पडलेत लागले त्यांना. पण श्राव एवढी छोटी असून पण श्रावला कळते की आपले पप्पा पडलेत. आणि श्रावच हातात होती त्यांच्या. श्राव हातात होती आणि श्रावला घेऊनच ती निघालेले. श्राव्याने लय हट केला की मम्मी मला दुकानला घेऊन जायचंय, पप्पाला सांग मम्मी मला दुकानला घेऊन जायचं. म्हणलं जावं सकाळ मी ह्यांना लावलं, मलाही काय कळ नाही. आणि मग त्यामुळे मी ह्यांना म्हणलं जावं सकाळ लेकरांना रडवू नका. त्यामुळे श्रावला दुकानला घेऊन चाललेले हे, आणि पायऱ्यांचा पायसा टाकला. मग श्राव दगडावर पडायला लागले म्हणून श्रावला धरली, तर ह्यांचा तोल घेऊन जाऊन हीच पडले. मग त्या श्रावला वाचवायला गेले आणि हीच पडले. पण जाऊ द्या, ते श्राव छोटे आहे, तिला लागलं तर काय सण होणार नाही. तसं ह्यांना लागल्यावर सण होते. माया किती आहे बघा पुरीवर ह्यांची. काय ना काय सारखे असते. पप्पा असं पप्पा तसं. जेवण केलं नाही तर आता लगेच म्हणली पप्पा जेवण करा, दुपार झाली. मग तिच्या पप्पाला तिने आणून स्वतः दिलं. तिचे पप्पा म्हणले अगं नको ग श्राव मला जेवायला, मला भूक नाही. तर ते म्हणली पप्पा खाऊन घ्या, तुम्हाला गोळ्या खायच्यात. श्राव म्हणजे तिचा लय जीव आहे तिच्या पप्पा, प्रमाणाच्या बाहेरच. आणि तिला खोकला सर्दी ताप 2-3 दिवस ती सुद्धा आजारी होती. तिला दवाखान्यात 2दा नेली, एकदा सोडून. हाय ना श्राव? आणि जेव्हा इंजेक्शन दिलं श्रावला, तेव्हा श्राव नीट झाली. आणि श्राव नीट होती तर मला कणकणी आली, आणि मला कणकणी आले तर ह्यांच्या पायाचं असं झालं. म्हणजे हो का, गोळ्या औषध दाखवायला लागले श्रावचे. कशाचं औषध आहे बाळा ते? कुणाचं आहे? तिचं तापाचं औषध आहे म्हणून ती दाखवते. पिती का तू? रोज पिती ना? झोपताना पिती म्हणून सांगते ती आजारी असले तर गोळ्या औषधासाठी कधी रडत नाही. लय शान आहे बाळ माझं, एवढंसं आहे पण. म्हणजे ती मनाने गोळ्या औषध खाते, कधी रडत नाही दुसऱ्यांच्या लेकरांना. आणि तिच्या पप्पाची इतकी माया करत होती. मग आता सकाळ माझ्या डोळ्यात पाणी आले. म्हणलं
खरंच पुरे असावं पाठी आपल्या की आपल्या जीव लावायला. तिला तर अजून काय कळत सुद्धा नाही तरी ती एवढं माया लावते. आणि ह्यांच्या पायाला बघून बघून तेवढं टेन्शन आलं ना मला प्रमाणाच्या बाहेरच. कारण की घरातलं कसं गडी माणूस एका जागी थांब असलं ना बसून तर आपले सगळे हातपायच गाठल्यावर होतात. कारण की कुठं येणं नाही जाणं नाही काय आणायचं म्हणलं तरी आपल्याला जावं लागतं, आपल्यालाच आणावं लागतं, सगळं घरातलं काम करावं लागतं. आणि त्यामुळं घरात गडी असणं महत्त्वाचं असतं आणि त्यात ती गडी बसून आहे त्यामुळं तर लय टेन्शन आहे डोक्याला. आणि ह्याला उठा म्हणते जरा वेळ इकडं फिरा. ओ उठा ना जरा वेळ, उठा फिरा थोडंसं. पाय टेकवाय नाही मला. त्यांचा पायच कसला ते टेका नाही. म्हणजे असं टेकवायला लागले ना मी सकाळीच यांना म्हणलेलं दवाखान्यात आल्यावर जरा चालायला धरून चालवलं तरी ते चालत नाहीत, नकोच म्हणतात चालायला. भार पडला की दुखतंय पाय. भार पडल्यावर दुखतंय का? सुजलाय आवले सुजलाय ना पाय त्यामुळं. सकाळ सकाळ तर 5च मिनिटात पाय असा डमचे डम झाला प्रमाणाच्या बाहेर सुजला. घरात नुसतं आतेने मी घरात आणूच तर पाय इतका सुजला की रडायलाच लागली. इतकी ठणूक बेकार लागली. आता गडी माणसाला रडतोय म्हणल्या किती पायाला ठणूक लागली असं तुम्ही विचार करा. लय पायाला एकसारखी लय ठणूक लागून राहिली त्यांच्या. पडल्याच भराभरात पाय सुजला. आणि दवाखान्यात न्यायचं तर किती अवघड आहे आमचं, तरी घेऊन गेलो कसं आम्हाला माहिती आहे. ओ उठा की, डॉक्टरांनी सांगितलंय पायाची जरा हालचाल करा, पण ह्यांना पायाची हालचालच करायला याने सांगितले ना. पाय हलवला की दुखतोय जास्त. येताना दवाखान्यात येताना डॉक्टरने सांगितलं की जवळ तुम्ही असं पाय धरून ठेवतात ते जास्त दुखणं राहणार तुम्हाला, त्यामुळं पायाची सारखी हालचाल करत राहा. दुखतंय पाय हलवला की. पण ते पाय हलवला का दुखायला लागलाय, लय पाय सुजलाय. लय आमचं तर अवघड आहे बाय खरंच. आता सक्रात जवळ आली, सक्रात सण जवळ आले आणि माझ्या नवऱ्याला असं झालंय. सौम्या उठतेत ना झोपू दे पप्पाला. आणि त्यांना पंखा लावून झोपा म्हणलं, मला लय गरम व्हायला लागलंय. मी गोळ्या खाल्ल्या त्यामुळं मला गरम व्हायला लागलंय, पण ह्यांना थंडी वाजून येते पंखा चालू केला का. म्हणून पंखा बी चालू करत नाही, जाऊ दे म्हणलं थंडी वाजून येते तर कशाला. इथं ठेवा हात. झोपलेत आता निवांत, झोपून द्या. त्यांना बोलायला लावत नाही लय, कारण की गोळ्या खाल्ल्यात आराम करू द्या. 2 इंजेक्शन दिलेत पण ठणूक अजून कमी झाला आहे थोडासा, पण असं एकदम राहिलं नाही. बघू आता काय होतं पायाचं. दवाखान्यात न्यावं लागते का नीट होते त्या 2 इंजेक्शनवरच काय कळना मला तर. कारण की सूज थोडीशी कमी झाली आणि ठणूक तर थोडा कमी झाला आहे. दुखतोय का आता पाय म्हणजे असं हलवायला लावलं आहे डॉक्टरने, सारखे असे त्याची हालचाल करा म्हणून सांगितलं, पण ते हलवायलाच पाय येणार. राहिला का पाय तुमचा? ठणूक राहिलाय पण हलवला की दुखतंय. असा ठणूक राहिला ना, असा ठणूक राहिलाय पण हलवल्यावर पाय दुखतोय त्यांचा. बघू आता काय होतंय ते. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आता आमच्या मागं तर टेन्शन चालू झाले. टेन्शन म्हणजे असं घरात माणूस झोपून असल्यानं मला लय टेन्शन येतं. मला घरातलं माणूस झोपून आवडतच नाही. मग ती नवरा असो नाही तर माझे 2 लेकरं असो. मला लेकरं बी झोपून राहिलेलं मला आवडत नाही, मला सहनच होत नाही. आणि ती नवरा झोपून राहिलेलं मला आवडत नाही. ते आजारी पडले का माझेच हातपाय गवटून जातात. सकाळी तर त्या आत्या आमच्या इतक्या रडत होत्या, म्हणजे ह्यांची मम्मी लय रडत होती. हे रडायला लागले ना ह्यांच्यामुळे आम्ही पण रडायला लागलो. आम्हाला आवरानच काय करावं तीच कळना. ह्यांना घरात उचलून आणलं हे लागले रडायला पायाच्या ह्याने नाही का, लय दुखायला लागलेला पाय. आणि त्याच्यामुळं आम्हाला पण रडणंच आवराना, आम्ही लागलो रडायला. मग मी आत्यांना म्हणलं जाऊन द्या ते रडतात, आपण कशा रडायचं त्यांच्या मागं. म्हणलं आपण पहिलं दवाखान्यात घेऊन जाऊ. मग पहिलं आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो तर डॉक्टर म्हणले आता नाही का इतक्या सकाळ सकाळ आलेत म्हणले, म्हणून इंजेक्शन दिले. लय लवकर गेलो आम्ही, 6:30 का 7लाच हे पडले. तर 7:30 वाजता आम्ही दवाखान्यात असून 6:30 वाजता पडलेत हे. 7:30 वाजता दवाखान्यात, इतक्या सकाळ सकाळ नेलं दवाखान्यात, 6:30 वाजताच पडलेत हे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण.